Hello students, so we are going to start with polity lecture. Today we will see the polity, basic polity, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे पॉलिटीमध्ये. तर त्याचं जे आहे बेसिक जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला पाहायच्या आहेत. तर सुरुवातीला इंडियन पॉलिटी हा एक जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेसाठी. ह्याच्यामधील 10 ते 15 क्वेश्चन हे MPSC पूर्वपरीक्षा कंबाईन ग्रुप सी अशा पद्धतीने झालेल्या एक्झाममध्ये विचारले जातात. आणि पॉलिटी हा जो आहे हा कोर सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, हिस्ट्री असेल आणि जॉग्राफी असेल, हे 4 सब्जेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. कारण की हे जे सब्जेक्ट आहेत ह्यांचा तुम्हाला थेरी आणि कॉन्सेप्ट हा क्लिअर पाहिजे. एकदा का तुम्ही तुमची थेरी कंप्लीट केली का तुम्ही तुमच्या नोट्स बनवणार आहात आणि त्या नोट्स तुम्हाला रिवाईज करायच्या आहेत. तर माझ्याकडे एक हे जे आहे सोर्स आहे इन्फॉर्मेशन सिलेबसचा, त्याच्यामधून आपण लेक्चरमध्ये पॉलिटीबद्दल जे आहे ते सर्व लेक्चर करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया की पॉलिटीमध्ये काय आहे. कॉन्स्टिट्यूशन आहे, प्रिॲम्बल आहे, त्याच्यानंतर जे पार्ट्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, नंतर शेड्यूल्स आहेत, मग त्याच्यामध्ये अमेंडमेंट आहेत, ते सर्व आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आज तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देतो मी की पॉलिटीमध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि कुठल्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात, कुठले टॉपिक रिपीटेड वेगवेगळ्या फॉर्ममध्ये क्वेश्चन त्याचे फ्रेम केले जातात आणि त्यांचे आन्सर आपल्याला कसे द्यायचे आहेत. आणि ती थेरी एकदा वाचल्यानंतर तुम्हाला ती कशी रिवाईज करायची आहे. थेरी जी वाचतो आपण तेव्हा ॲक्टिव्ह रिकॉल जे करायचं आहे आपल्याला. आज तुम्ही एखादं लेक्चर केलं का त्याच्यावरची थेरी तुम्ही वाचली पाहिजे किंवा लेक्चर व्हायच्या आधी तुम्ही थेरी वाचून आला पाहिजे लेक्चरला. मग काय होतं की तुम्हाला जे थेरॉटिकल तुम्ही जे नॉलेज गेन केलेलं आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लिअर होतं की हां आपल्याला आठवतं, अरे हां हे वाचलं होतं मी. मग ते तुम्ही तर हवं तर नोट डाऊन करू शकता. ही PDF मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल. मग तुम्ही तिथून त्याची प्रिंटआउट काढून किंवा बुक मागवून असं बुक बाइंडिंग करून वगैरे तुम्ही ह्या नोट्स रेफर करू शकता. तर पॉलिटीला आपण सुरुवातीला पाहताना आपण बघणार आहोत की हे माझ्याकडे 2 चार्ट आहेत. एका मी बुक मला आवडलं आहे, ते बुकमधनं मी तुम्हाला शिकवत आहे. आणि त्याच्यामध्ये TCSने आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व पेपर्स, ऑनलाईन पेपर्समध्ये जे जे क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत त्याच्या बेसिसवर हे पुस्तक आहे जे बनवण्यात आलेलं आहे. तर आपण पाहूयात की पॉलिटीमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला आहे मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, नंतर प्रिॲम्बल, नंतर पार्ट 1 पार्ट 2 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, नंतर फंडामेंटल राईट्स, त्याच्यानंतर आपल्याला DPSP अँड फंडामेंटल ड्युटीज पाहायचे आहेत. त्याच्यानंतर प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, नंतर प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, नंतर पार्लियामेंट पाहताना आपण पाहणार आहोत की 2 हाऊसेस आहेत, लोकसभा, राज्यसभा. हे सर्व आपण डिटेलमध्ये लेक्चरमध्ये पाहूया. सुरुवातीला मी फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो की पॉलिटीमध्ये काय काय आहे आणि कसं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं आहे, कुठल्या टॉपिकमधनं जास्त क्वेश्चन येऊ शकतात, त्या टॉपिकला तुम्हाला रिवाईज करायचं आहे. जसं पार्लियामेंट होतं तसं स्टेट लेजिस्लेचर वेगवेगळ्या स्टेट्ससाठी, त्याच्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन्स, फेडरलिझम, त्याच्यानंतर एमर्जन्सी अँड कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, लोकल गव्हर्नमेंट्स, कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, न्यू क्रिमिनल लॉज. आता हा सब्जेक्ट आता खूप महत्त्वाचा आहे की हे जे आहे न्यू क्रिमिनल लॉज आहेत आता 2023ला जुलैमध्ये लागू केले होते. त्याच्यामध्ये BNS आहे, BNSS आहे आणि BSA. तर हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. भारतीय नागरिक सुरक्षा, भारतीय नागरिक संयुक्त सुरक्षा अँड भारतीय साक्ष अधिनियम असा आहे, ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट ॲक्ट्स पाहणार आहोत. इम्पॉर्टंट ॲक्ट्समध्ये कुठले कुठले त्याचं काय आहे ते बघणार आहोत. नंतर सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण पॉलिटी पाहणार आहोत. आता आपण बघूया की हे जे आहे मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. तर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण पाहणार आहोत की पहिले जे आहे ते कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली पाहणार आहोत. मग नंतर आपण कॅबिनेट मिशन प्लॅन, त्याच्यानंतर इंटरिम गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर ड्राफ्टिंग कमिटी. तर कॉन्स्टिट्यूशन बनवताना पहिले कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली
त्याच्यानंतर ते कशी फॉर्म झाली, त्याच्यामध्ये किती मेंबर होते, आणि मग कॅबिनेट मिशन प्लॅन काय होता, इंटरिम गव्हर्नमेंट काय होती, ड्राफ्टिंग कमिटी, ज्या कमिटीनी जे आपलं कॉन्स्टिट्यूशन फ्रेम केलं त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन, त्याचे ॲडवायझर वगैरे, अशा पद्धतीने आपण सर्व पाहणार आहोत. मग नंतर पाहणार आहोत आपण की सॅलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये आहे फेडरलिझम, जे स्टेट आणि युनियनमध्ये जे कॉर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल दिलेले आहे. त्याच्यामध्ये काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल्स दिलेले आहेत ते पाहणार आहोत, ते कुठल्या पार्टमध्ये आहे ते सुद्धा पाहणार आहोत. मग शेड्यूल्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सुरुवातीला 8 शेड्यूल होते, आता 12 आहे, तर ते 4 शेड्यूल ॲड केलेले आहेत, ते कुठल्या ना कुठल्या ॲमेंडमेंटने ॲड केलेले असतील, ते सुद्धा ॲमेंडमेंट आपण पाहणार आहोत. आणि सुरुवातीला 8 शेड्यूलमध्ये काय काय दिलेलं आहे, प्रत्येक शेड्यूल वाईज आपण शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3 असं सर्व शेड्यूलमध्ये पाहणार आहोत. मग त्याच्यानंतर आहे प्रिॲम्बल. तर प्रिॲम्बल म्हणजे काय आहे, तर प्रिॲम्बल इज द समरी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला नेचर पाहणार आहोत, मग ऑब्जेक्टिव्ह, मग त्याचं एन्फोर्सिबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिॲम्बलमध्ये जे आपल्याला नेचर कसं आहे त्याचं, मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मग ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मग पार्ट 1, पार्ट 2 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग आता इथे सुरू होतं आपलं जे पार्ट 22 पार्ट होते सुरुवातीला, आता टोटल 25 पार्ट आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर त्यातला पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट हे त्या पार्टमध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्या पार्टमध्ये दिलेलं आहे युनियन आणि ईस्ट टेरिटरी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन अँड फॉर्मेशन ऑफ स्टेट, म्हणजे स्टेट्सचं फॉर्मेशन कसं झालं, त्यांचं इंटिग्रेशन कसं झालं, कुठला एक स्टेट्स आपण इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये सामील करून घेतला आहे का, ते सर्व पाहणार आहोत. आणि त्याची आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघणार आहोत की ते कुठल्या ह्याच्यामध्ये इयरमध्ये फॉर्म झाले, कुठल्या स्टेजमध्ये बायफर्केशन झालं, हे सर्व गोष्टी आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. मग सिटिझनशिप, पार्ट 2मध्ये सिटिझनशिप येतं, तर सिटिझनशिपबद्दल जे काय कायदे आहेत ते पाहणार आहोत. सिटिझनशिप कोणाला मिळते, कधी मिळते, कशी मिळते, हे सर्व पाहणार आहोत. मग आहे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक फंडामेंटल राईट. तर फंडामेंटल राईट हा खूप महत्त्वाचा आहे. तर ते पार्टमध्ये कुठल्या पार्टमध्ये येतं आणि त्या पार्टमध्ये फंडामेंटल राईट किती आहेत, हे टोटल सहा फंडामेंटल राईट टू इक्वालिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, असे टोटल जे फंडामेंटल 6 राईट्स आहेत ते पाहणार आहोत. ह्याच्या अगोदर 7 राईट्स होते. ते राईट टू प्रॉपर्टी होतं, ते कुठल्या अमेंडमेंटनी रिमूव्ह करण्यात आलं, का केलं, त्याचं बॅकग्राऊंड काय, कुठली केस होती, ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. आता ते राईट टू प्रॉपर्टी कुठल्या पार्टमध्ये ॲड केलेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत. मग DPSP अँड फंडामेंटल ड्युटीज, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पार्ट 4मध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स पॉलिसी आहेत ते स्टेट्सला जे दिलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने स्टेट चालवलं पाहिजे, तुमच्या पॉलिसीज काय असल्या पाहिजे, हे दिलेलं आहे. मग पार्ट 4A फंडामेंटल ड्युटीज आहे. तर फंडामेंटल ड्युटीज ह्या नंतर ॲड केलेल्या आहेत, कुठल्या अमेंडमेंटने ॲड केल्या, किती आहेत, हे सर्व आपण पाहणार आहोत. सध्या 11 आहेत, 10 होत्या, 11 आहेत. ते 1976च्या 42 अमेंडमेंटने ॲड केलेले आहेत. हे सर्व आपल्याला बघायचं आहे. मग प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता भारताचा प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट हा कसा असला पाहिजे, तर हा इलेक्टेड असला पाहिजे. तर तो तुम्ही डायरेक्ट वोटिंग करून निवडता का, नाही. तर तो कसा आहे, तो तुम्ही जे तुमच्या मतदारसंघात जे लोकसभामध्ये उमेदवार निवडून येतात, जे तुम्ही वोटिंग करता, तो त्यांचं पार्टिसिपेशन असतं प्रेसिडेंट बनवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये ह्याचं इलेक्टोरल कॉलेज काय आहे प्रेसिडेंटचं, व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्टोरल कॉलेज काय आहे, हे सर्व पाहणार आहोत. पार्ट 5मध्ये येतं युनियन एक्झिक्युटिव्ह, पार्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मग प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर, हे सुद्धा आपण बघणार आहोत की देशाचा पंतप्रधान कसा असला पाहिजे, त्याची काउन्सिल ऑफ मिनिस्टर कशी असली पाहिजे, त्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरचं जे लिमिट आहे ते किती आहे. तर हे सर्व गोष्टी आपल्याला पाहणार आहोत. मग आर्टिकल 74 असेल, आर्टिकल 75 असेल, टाईप्स ऑफ मिनिस्टर असतील, आर्टिकल 76 आहे, आर्टिकल 77, आर्टिकल 78. तर ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक आर्टिकल पाहणार आहोत की प्रत्येक आर्टिकल काय सांगतं. मग पार्लमेंट आहे. पार्लमेंट हा मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये 2 सदन असतात, एक लोकसभा, राज्यसभा, जे वेळोवेळी वर्षातनं कमीत कमी 2 वेळा आणि जास्तीत जास्त सॉरी. तर पार्लमेंटमध्ये काय लोकसभा आणि राज्यसभा आहे. तर लोकसभेचे मेंबर किती, राज्यसभेचे मेंबर किती. तर पार्लमेंट हे सदन, लोकसभा सदन हे कसं चालतं, कायदे कसे बनवले जातात आणि कुठल्या सेशनमध्ये ते होतं. तर 3 सेशन असतात, मान्सून सेशन, बजेट सेशन
आणि मग त्याच्यानंतर येतो इंटर सेशन. असे 3 सेशन आहेत लोकसभेचे. आता सध्या जे आहे ते मान्सून सेशन चालू आहे. आता लास्ट वीक ऑफ मान्सून सेशन चालू होईल. मग कुठले विधेयक पारित होतील हे सर्व आपण पाहणार आहोत. मग पार्लमेंटमध्ये आर्टिकल 79 असेल, ऑफिसर्स ऑफ पार्लमेंट असतील, कट मोशन्स असतील, पार्लमेंटरी कमिटीज असतील, पार्लमेंटरी मोशन रिसोर्सेस, मग लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर असतील, मग टाईप्स ऑफ फंड्स असतील. मग हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना ह्या पार्लमेंटमध्ये होतात. मग आता त्याच्यानंतर तसंच सेम जे हे भारताच्या लेवलला होतं तसं हे एक राज्याच्या पुरतं जे होतं ते स्टेट लेजिस्लेचर आहे. ते भारताचं जसं पार्लिमेंट आहे तसं राज्यासाठी स्टेट लेजिस्लेचर आहे. विधानसभा असतात प्रत्येक राज्याच्या. महाराष्ट्राची आहे, बिहारची आहे, उत्तर प्रदेशची आहे, दिल्लीची आहे असेंब्ली. तर अशा पद्धतीने आपण स्टेट एक्झिक्युटिव्ह बघणार आहोत. आर्टिकल्स काय आहेत त्याच्यामध्ये 153 to 167 आर्टिकल आहे. स्टेट लेजिस्लेचरमध्ये आर्टिकल 168 to 212मध्ये काय दिलं आहे ते बघणार आहोत. मग सेंट्रल स्टेट रिलेशन आहे, हे फेडरलिझम आहे. ह्याच्यामध्ये शेड्यूल 7मध्ये हे दिलेलं आहे की सेंट्रल स्टेट रिलेशन कसं असलं पाहिजे, प्रत्येक स्टेटसोबत कसं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सरकार या कमिशननुसार काय, पंच कमिशननुसार काय, राजमन्नार कमिशन काय म्हणतं. आणि मग हे सर्व आपण बघणार आहोत की स्टेट कमिशन आपलं जे सेंट्रल स्टेट रिलेशन आहेत ते कसे इव्हॉल्व झाले, कसं फॉर्म झाले वगैरे आपण बघणार आहोत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं मेन्शन केलेलं आहे ते सुद्धा बघणार आहोत. मग एमर्जन्सी अँड कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. आता एखादी गोष्ट आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर ती आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे, तर ते चेंजेस करताना हे लोकसभेत आणि राज्यसभेत काही बिल पास करावे लागतात. मग त्याच्यामध्ये ज्या मेजॉरिटी असेल, सिम्पल असेल, स्पेशल असेल, अशा पद्धतीने ॲब्सोल्यूट असेल, अशा पद्धतीने ते बिल पास केलं जातं. मोशन पहिले ते सुरुवातीला मोशन असतं आणि नंतर पास झाल्यावरती ते बिल होतं. मग बिलचं ॲक्ट होतं. मग नंतर नॅशनल एमर्जन्सी काय आहे, फायनान्शियल एमर्जन्सी काय आहे, प्रेसिडेंट रूल काय असतं, इंटरस्टेट काउन्सिल काय असते. पार्ट 20मध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहेत. रिसेंट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे काय असतील ते रिसेंट कुठले आता 129 आहे, 130 आहे. आता रिसेंटमध्ये डिलिमिटेशनचं चालू आहे, तर ते सुद्धा बिल आणणार आहे लोकसभेमध्ये. ते सुद्धा आपण पाहूया. आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. तर ज्युडिशरीमध्ये आपली ज्युडिशरी इंडियन ज्युडिशरी इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे. त्याच्यामध्ये पार्ट 5मध्ये सुप्रीम कोर्ट आहे, पार्ट 6मध्ये हायकोर्ट आहे. मग सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. मग त्याच्यानंतर बघणार आहोत लोकल गव्हर्नमेंटमध्ये इव्हॉल्युशन ऑफ पंचायत. गांधीजींचं म्हणणं काय होतं पंचायत. मग 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1992नी जे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून काय चेंजेस करण्यात आले, काय ॲड करण्यात आलं ते बघणार आहोत. मग पैसा ॲक्ट 1996 काय म्हणतं. म्युन्सिपॅलिटीज 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1992 काय म्हणतं. कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत. ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल स्टॅटस आहे त्यांचा आर्टिकलला ह्या दिलेलं असतं. आणि ज्या नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी बॉडी आहे जी एखादा ॲक्ट आणून केली जाते, किंवा नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत. ह्या सर्व बघणार आहोत. मग कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, स्टॅच्युटरी बॉडी, एक्झिक्युटिव्ह बॉडी हे बघणार आहोत. मग आता हा जो टॉपिक आहे न्यू क्रिमिनल लॉज हा नवीन टॉपिक आहे. ह्या टॉपिकला आपण व्यवस्थित करणार आहोत कारण की ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये BNS, BNSS, BSA. आता इम्पॉर्टंट ॲक्ट कुठले कुठले आहेत ते सुद्धा बघणार आहोत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, त्या ॲक्टचं बॅकग्राऊंड काय आहे, हिस्टरी काय आहे, मग कंपनी रूल काय आहे, मग क्राऊन रूल काय आहे, कंपनी रूलनंतर क्राऊन रूल का आला, त्याला काय रिझन्स असतील तर ते बघणार आहोत. मग सोर्सेस ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग आपलं आता जे भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते वेगवेगळ्या देशातील कॉन्स्टिट्यूशनमधून जो चांगला भाग आहे तो घेऊन कॉन्स्टिट्यूशन हे ड्राफ्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये UK गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय कुठल्या गोष्टी सिटिझनशिप वगैरे घेतलेल्या आहेत ते बघणार आहोत. मग कॅनडियन कॉन्स्टिट्यूशन, ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन, आयरिश कॉन्स्टिट्यूशन, जपानीज कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधून काय आपण कॉन्स्टिट्यूशनमधून काय ॲक्टमधून काय काय घेतलेलं आहे ते बघणार आहोत. युनायटेड स्टेट्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये USAमधून कॉन्स्टिट्यूशन ऑफ सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया. आताचं रशिया, पहिलेचं सोव्हिएत युनियन होतं. वेमार कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनीमधून काय घेतले, फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतले, साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय काय सोर्सेस घेतलेले आहेत हे सर्व आपण पाहणार आहोत 1 by 1. तर हे होतं आत्ता पॉलिटीबद्दल तुम्हाला मी सांगितलं की शॉर्टमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये कसे कसे क्वेश्चन फ्रेम होणार आहेत कुठल्या कुठल्या टॉपिकमधून. तर आपण हे काय करणार आहोत की टॉपिक वाईज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सुद्धा करणार आहोत.
मग पहिले सुरुवातीलाच तुम्हाला हा क्रम सांगितलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर पूर्ण पॉलिटीचं लेक्चर करायच्या आधी हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे समजणं की पॉलिटीमध्ये नेमकं काय आहे, की आपले पॉलिटीमध्ये जे जे दिलेलं आहे ते क्वेश्चन एक्झाममध्ये कसे विचारले जातात. आता प्रत्येक एक्झामचा फॉर्म वेगळा आहे. यू पी एस सी असेल तर यू पी एस सी कधी कधी स्टॅटिक पण विचारतं, कधी कधी पॉलिटी लिंक करून जे करंटमध्ये जे मुद्दे चालू आहेत जे ते विचारतं. अशा पद्धतीने आहे पॉलिटीचं. तर त्याच्यामध्ये मग स्टेट लेवलला एम पी एस सीमध्ये डायरेक्ट आर्टिकल विचारतात. म्हणजे त्याच्यानंतर कंबाईनमध्येचे कंबाईनचे पेपर पण आपण बघितले, त्याच्यामध्ये पण आर्टिकल विचारले जातात. तर तुम्हाला हे सर्व एक आहे गोष्ट की पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्ही एक तर मागील 2-3 वर्षाचे प्रिवियस इयर पेपर सॉल्व केले पाहिजे. एक तर यू पी एस सी करत असाल तर यू पी एस सीचे, एम पी एस सी करत असाल तर एम पी एस सी, मग त्याच्यामध्ये राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, ग्रुप सी आहे. अशा प्रत्येक पेपरचे तुम्ही ॲटलिस्ट 2-2, 3-3 इयर मागील 2022पासून जरी सॉल्व केले असेल तर तुम्हाला एक जस्ट क्लॅरिटी मिळेल की क्वेश्चन कसे फ्रेम केले जातात आणि कसं त्यांना अटेम्प्ट करायचं आणि आपण जे थिअरेटिकल नॉलेज घेत आहे ते बेनिफिशियल आहे का तर आहे. मग ते करत असताना आपण रिवाईज कसं केलं पाहिजे, तर पहिले ते लेक्चर करायचं, मग थेरी वाचायची, मग त्याच्यावरचे प्रिवियस इयर पेपर तुम्ही सॉल्व करायचे. मग पुन्हा तुम्हाला नोट्स काढल्या असेल त्या नोट्स रिवाईज करायच्या, कारण की एक्झाम टायमाला तुम्ही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण वाचू शकत नाही, पुस्तक वाचू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या ज्या नोट्स काढलेल्या असतात त्याच तुम्हाला हेल्प करतात. तर हे जे मी तुम्हाला घेणार आहे हे शॉर्ट फॉर्म, म्हणजे हे थोडंसं शॉर्टमध्येच आहे. मी काय तुम्हाला लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी शिकवणार नाही आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त ते यू पी एस सीसाठी उपयुक्त आहे. आता हे आपण ज्या बेसिक ज्या पॉलिटीमध्ये काय टर्म्स आहेत, काय आहे, ते फक्त एक जनरल व्ह्यू आपण बघणार आहोत की कसं काय आहे, थोडं बघणार आहोत. अशाच पद्धतीने आपण जॉग्राफी करणार आहोत, इंडियन हिस्ट्री पण बघणार आहोत, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण बघणार आहोत, जॉग्राफी करणार आहोत, इंडियन जॉग्राफी, वर्ल्ड जॉग्राफी अशा पद्धतीने, आणि एन सी आर टीचं किती महत्त्व आहे, मॉडर्न बुक्सचं किती महत्त्व आहे, हे सर्व गोष्टी आपण कवर करणार आहोत. आता 1 बाय 1 आपण हा लेक्चर करत असताना तुम्हाला सध्या हे तर कळालं की पॉलिटीमध्ये काय काय आहे. तर आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट जो आहे तो आपला पहिला चॅप्टर आहे मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तो चालू करणार आहोत. मग त्याच्यामध्ये काय नोट्स दिलेल्या आहेत त्या काढलेल्या आहेत. हे एक सोर्स, एक बुक आहे, तर ते खूप मला थोडं उपयुक्त वाटलं वाचल्यानंतर, म्हणून मी हे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे यूट्यूबवर. तर तुम्हीसुद्धा हे बुक ऑर्डर करू शकता आणि वाचू शकता. नाहीतर मग तुम्ही माझे हे यूट्यूबचे लेक्चर्स केले तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. जर तुम्ही झिरोपासून, जे बिगिनर आहेत जे झिरोपासून सुरुवात करतात त्यांनी तर हा लेक्चर पाहावा, कारण की त्यांना ॲटलिस्ट कळेल तरी पॉलिटीमध्ये काय आहे, कसं आहे. तर आपण आज इथे थांबूया आणि मग येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचं सुरुवात करूया. तर कोणाचे काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. मग मी त्यांचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला मी त्यांचा आन्सर जे आहे, तुमचं जे काय असेल शंका वगैरे ते. नाहीतर मग तुम्ही माझं एक टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलवर मी ही पी डी एफ देणार आहे उपलब्ध करून, तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. धन्यवाद.